काय केलं मामीने? काही नाही, लेक्चर द्यायला सुरुवात केली. म्हणाले आई बाबांवर रागवू नकोस, तुझे आई बाबा म्हणजे देव माणसं आहेत. ती देव माणसं तर मी काय हडळ आहे? अगं पण तिचा स्वेटर होता ना, गेल्या वर्षीचा नवीन घेतला होता 1200 रुपयांचा. तू सगळ्याच्या किमती लक्षात ठेव जाऊ नकोस ग. मग असं वाटतं ना सगळे हिशोब लक्षात ठेवतेस तू. आता काय मुद्दा महत्वाचा आहे? स्वेटर. तुम्ही तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, त्यांचे हौस मौज पुरवू शकत नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी तुम्ही मुलांना कशाला धारेवर धरता? सीमा, आई पुन्हा काही असं बोललीस ना तर थोबाड फोडीन तुझं. आम्ही तुम्हाला जन्म देऊन तुमच्यावर उपकार करत नाही ना, तसेच आमच्या पोटी जन्माला येऊन तुम्ही आमच्यावर काही उपकार केलेले नाहीयेत. सुनबाई, काय काय मागवलंस एवढं? अहो नाना, संध्याकडून काही मागवण्याची गरज आहे का? 6 महिने झाले की लोणची पापड रतीप लावल्याप्रमाणे आणून टाकते. बरं, पैसे किती झाले ते सांग. तो माझा व्यवहार ताईंशी ठरलाय. म्हणजे ताईंना माहितीये सारं. अहो नाना, 4 वर्षापूर्वी मदत म्हणून, अगदी मदत म्हणून ना, काही पैसे मी तिला उधार दिले होते, त्याची ही परतफेड करते. तसं नाही होत आई. अहो तुम्ही का कमी करता माझ्यासाठी? आणि मागे त्या एवढ्या साड्या घेऊन दिल्या त्याचं काय? अगं त्या सगळ्याचा हिशेब काय ठेवणार आहेस तू? नाही ताई, अहो पण मुलांनाही आवडतं ना, म्हणून घेऊन येते, हो की नाही? बरं बाई, हे बघ, मोरंबा पाठवायला विसरू नकोस आणि त्याचे पैसे तू घ्यायचेस. माझ्या सारंगला तुझ्या हातचाच मोरंबा आवडतो. आणि मला सुद्धा. नाना, आम्ही मोरंब्याबद्दल बोलतोय. आणि मोरंबा अतिशय गोड पदार्थ आहे. आणि तुम्हाला काय आहे? डायबिटीस. मग मोरंबा चालेल का तुम्हाला? नाना, अहो तुम्ही सुद्धा थोडी काळजी घेतली पाहिजे. अगं काळजी करायला सुनबाई आहे की. म्हणूनच म्हणते नका गोड खाऊ. सणावाराला गोडधोड देते की नाही मी तुम्हाला? सणावाराहून आठवलं ताई, महाशिवरात्र कशी झाली ताई? छान झाली. तुझी वाट पाहत होते मी, पण तू आली नाहीस ना. आमच्या घरी आमचा शंकर कोपला होता ना. म्हणजे? जाऊ द्या, तो नेहमीच तेच. अगं बरी आठवण झाली. तुझ्यासाठी खीर ठेवली आहे मी. महाशिवरात्रीचा उपवास सोडायला खीर केली होती मी.
आणते हा. नाना, तू अशी काय बघतेस माझ्याकडे? नाही म्हणजे मी खीर आणायला जाते. खीर आहे ना फ्रीजमध्ये? सुनबाई सुनबाई, तू उगाच आरोप करतेस हं माझ्यावर. नाही, आरोप वगैरे करत नाहीये. पण नाना, परवा रात्री नातवा बरोबर फ्रीज पाशी तुम्हाला मटामटा चॉकलेट खाताना पाहिले मी. आणि त्याआधी सांगायचं म्हणजे बघा, पुरे पुरे पंचनामा पुरे झाला. कारण माझ्या माहितीप्रमाणे फ्रीज मध्ये खीर असायला हवी, कारण मी तिथे तोंड घातलेलंच नाही. बरं, संध्या, माझ्या कामाचं काय झालं? अहो नाना, तुम्ही जे काम सांगितलं ना, ताईंनी मला तेच काम सांगितलं होतं. मग चौकशी केलीस ना? हो, 2-3 जणांकडे चौकशी केली मी. काय कळलं मग? अहो, या मुलाचं काय चाललंय ना, काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे अहो, कित्येक वर्ष बंद असलेल्या खोल्या उघडायला लावल्या आणि त्या स्वच्छ करण्यासाठी 1000 रुपयेही दिले त्याने. स्वच्छ करायला? हो या पुराच्या मनात नक्की काय आहे तेच कळत नाही. नाना, तुम्हीच बोलून पहा ना. ताईंना किती वाईट वाटेल हो. मला सुद्धा तिचीच काळजी वाटते. नाही म्हणजे मी बोलणं बरं नाही दिसणार. नाही, तसं नाही. मी असं करतो, उद्या मॉर्निंग वॉकला जाताना मीच बोलतो. हो, हेच बरं राहील. नाना, काय खुसूर काय चालली होती? नाही अगं, म्हणजे ते मी हो, ते हे हो, नाना मला सांगत होते 1/2 किलो नारळाच्या वड्या घेऊन ये म्हणून. नाना, कठीण आहे तुमचं, खरंच कठीण आहे. अगं हेमलता, हेमलता, झोपली की काही? हेमलता, अगं मी ऐकलं ते खरंय का? हा? हे बघ, तुला ऐकू येत नाही हे आधी तू लक्षात घे. मला ऐकू येतं. हे फक्त मला माहिती आहे. आणि हे जर का या दोघांना कळलं ना, तर मी तुला ताबडतोब अंमळनेरला पाठवून देईन. अंमळनेरला? तिकडं कोण आहे आपलं? तिकडे कोणी नाही आपलं, म्हणूनच पाठवेन. त्याला अज्ञातवास म्हणतात. धमकी देतेस मला? हे बघ, तुझ्यापेक्षा माझी आध्यात्मिक प्रगती जास्त आहे बरं, हे विसरू नकोस तू. हो, मग जा आणि तिकडे साधनेला जाऊन बस. आणि एवढ्या तेवढ्याशा कारणाकरता मला त्रास देऊ नको. हा, जा. ठीक आहे. पण मी विचारलेला प्रश्न तू दुर्लक्षितच ठेवलायस. हे बघ, जे काय विचारायचंय ना ते पटकन चटकन विचार. हा, आणि हे जर का एवढ्यात आले तर मी तुला बोलू देणार नाही. भाऊजी येऊ शकणार नाही. का नाही येऊ शकणार भाऊजी? मी जर का आता त्यांना हाक मारून बोलवलं ना तर आत्ता इथे येतील ते. शक्यच नाही. अगं पण का? अगं भाऊजींनी ना शीर्षासन केलंय आणि शीर्षासन केल्यावर भाऊजींची अवस्था उताड्या पडलेल्या झुरळासारखी होते. ते कसं किती प्रयत्न केला तरी त्याला सुलट होता येत नाही, तसं भाऊजींचे पाय धरून खाली आणल्याशिवाय भाऊजींना सुलट होता येत नाही. मग तू काय त्यांना असं उलट टाकून आलीस की काय? मी गोशाला टाकू, त्यांनाच नसती हाऊस. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणते तुला, काय? ही ऐकलेलं खरंय का? तू काय ऐकलंयस? नाही हेच, त्या सोनालीच्या मित्राला तू घरी बोलवलंस म्हणे भेटायला. हो, बोलवले. मग काय नाव काय त्याचं म्हणालीस? सारंग काळे. मी म्हटलं बघूया तरी कोण आहे हा सारंग काळे. ही एवढी त्याच्या नावाने उड्या मारते, तर हा टिकोजीराव कोण आहे आपण बघूया तरी. अगं मग त्या महेंद्र कुमारांचं काय करायचं? हा, मोठीच्या लग्नाच्या वेळेस तू म्हणाली होतीस त्याच्याशी लग्न लावून देईल, तर ही गेली अमेरिकेला. आता धाकटीचं म्हणतेस. हा कोण सारंग काळे मध्ये आलाय? अगं मी काय त्यांना लग्न जमवायला बोलवत नाहीये. मग बघ कसा मोडता घालते त्या दोघांच्यात. ते काय करणार काय आहेस तू?
तो आधी यायला कबूल तर होऊ दे, मग बघ. हे तू मला हल्ली काही सांगत नाहीस बरं का? हा, तू तक्रार करतेस? घाबरती का काय मग? घाबरत नाहीस? नाही. मग घाबर. आ? हा नाही की ऊ नाही. दुर्गे, आता माझ्या लक्षात आलंय, माझ्या मुलीच्या भवितव्याकरता आता मलाच कंबर कसून उभं राहायला हवं. पण मग मी काहीच करू शकत नाही का? हा, तू मदत करू शकतेस, पण कशी? कशी? हे बघ, मी सांगेन तेवढीच मदत. जास्त काही केलंस तर तो चोंबडेपणा होईल हा. अचानक तू अशी का वागायला लागलीस माझ्याशी? कारण मला साक्षात्कार झालाय. कसला? ते नंतर सांगेन, पण तू आधी जा आणि माझ्या त्या खाली डोकं वर पाय असलेल्या नवऱ्याला सरळ कर आणि माझ्या समोर घेऊन ये. अडले माझं खेट. काय? असं मी आधी म्हणू शकले असते, पण आता नाही म्हणणार. हा, जाते. जा. भाऊजींना असं सरळ करतो. हा, कर सरळ. चला. अरे ये. बाबा, आज यायला उशीर झाला का ग? आई घरात नाही आहे का? आहे का? पण नाही, आईने विचारायचा प्रश्न तू विचारतेस म्हणून विचारलं. उशीर झाला की नाही ते सांगा. थोडा उशीर झाला खरा. मग आता तुम्ही चहा घेणार की थेट जेवायला बसणार? तो चहा घेईल. काय रे, घेशील ना? जरूर, हम्म. पण नानांसाठी बिन साखरेचा. हा, काय रे, एखाद दिवशी थोडी साखर पोटात गेली तरी चालते. तुमच्या पोटात साखर जाईल, आम्हाला शिव्या खाव्या लागतील. डोंट वरी, मी चहामध्ये साखरच कमी घालते, मग तर झालं. दोघी अगदी आईच्या वळणावर गेले. आणि धाकटी शेंडेफळ तिचं वळण अजून कळायचंय. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ना. ते काही मी सीमाच्या बाबतीत म्हणणार नाही. अरे काही ना समज उशिरा येते. स्वार्थ समजायला लागला की समज यायला लागली असं समजतात नाही. त्यासाठी मुळात स्वार्थ म्हणजे काय हे तर समजायला हवं. नाही तर फुटकळ 4 दिवसाच्या टूर साठी जन्मभराच्या पाठीराखा असलेल्या भावाला ती दुखवेल का? नाही नाही, हा स्वार्थ असूच शकत नाही. मी आता ठरवलंय, सीमाला वेगळ्या पद्धतीने टॅकल करायचं. वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय करायचं ठरवलंय तुम्ही? नाही, तसं नाही. त्या संदर्भात मी तुझ्यासारख्या नोट्स वगैरे काढलेल्या नाही, पण प्रयत्न मात्र मी नक्की करणार आहे. हे काय, चहा घ्यायच्या आधीच हसलात? आता असं काय बघताय? चहा घ्यायच्या आधीच हसला, त्या वाक्याचा अर्थ कळला नाही म्हणून हसतोय. म्हणजे पूर्वी नाही का? पूर्वी म्हणजे अलीकडच्या पूर्वी का खूप पूर्वी? काय हो बाबा, हे तिला बोलू दे. बोल बेटा, बोल. म्हणजे पूर्वी नाही का, लहानपणी जेव्हा मी चहा घेऊन यायचे तेव्हा चहाचा पहिला घोट घेतल्यानंतर तुम्ही हसायचात, आणि आज ते काय आम्ही थट्टेने हसायचो नाही. त्या हसण्यामध्ये कौतुक असायचं. म्हणजे अगदी आत्तापर्यंत आपल्या कडेवर बसून गळ्यात हात टाकून पूर्ण विश्वासानं निवांतपणे झोपी जाणारी आपली बछडी किचनच्या कट्ट्यापर्यंत केव्हा आणि कशी पोचली याचं आश्चर्य, कौतुक त्यामध्ये असायचं. आणि त्यामुळे तेव्हा तू केलेल्या चहाला वेगळीच चव असायची. हो गेली नाना? अगदी बरोबर बोललास. अरे हो, पण आई कुठे आणि काय करते ती? आंघोळ करतीये. आत्ता? विसरलात ना, महाशिवरात्रीचं अनुष्ठान असतं. आता 5 दिवस आई शिवलीलामृत वाचणार. नाना घात झाला. का रे? हिने मला दुपारी ऑफिसमध्ये फोन केला होता. बेलाची आठवण करण्यासाठीच फोन केला होता.
आणि तरीही तुम्ही विसरलात. अगं मुळात तिने मला फोन केला होता हेच मी विसरलेलो आहे. एक काम करूया, सारंगला फोन करते आणि त्याला सांगते. तो बघेल येताना घेऊन येईल. आणि बाबा, आई कधीपासून सांगते एक बेलाचं झाड अंगणात लावा म्हणून. झाडाचं नंतर बघू, आधी पानाचं बघू. थांबा, मी पटकन रंगाला फोन करते. रेखा थांब, सारंगला फोन करायची काही एक गरज नाही. क मी विजयचा बाप आहे, त्यामुळे तो काय लक्षात ठेवतो आणि काय विसरतो हे माझ्या चांगलं लक्षात आहे. म्हणजे का मगाशी मी बाहेर गेलो होतो ना, तर येताना भरपूर बेल घेऊन आलोय. जाऊन बघ, सुनबाईनी फ्रीज मध्ये कसा चांगला रचून ठेवलाय. हा, काय आहे ना, मी विसरतो मुळात फार कमी, त्यामुळे त्यांना लक्षात ठेवणं सोपं जातं. या कशाला हो. बोला, काय म्हणताय? अहो, मी काय म्हणणार नाही, तुम्हीच काय म्हणताय ते पुन्हा एकदा बघायला आलोय. मी काय म्हणणार कशाळकर, परवाच आपलं या विषयावर बोलणं झालेलं आहे. नाही नाही, मान्य आहे मला. अहो पण माझ्या डोळ्यासमोर तुम्ही सगळ्यांचा विरोध पत्करून हा व्यवसाय सुरू केलात, बरोबर आहे की नाही? हो. मला वाटतं एक वहिनी सोडल्या तर बाकी सगळ्यांचाच विरोध होता. बाकी सगळे म्हणजे अहो, जयूला मी सोडलं तर मग उरलंच काय? नाही नाही, मान्य आहे मला. केवळ वहिनींच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही एवढे मोठे उद्योजक म्हणून उभे राहिला. अहो पण केवळ गोडाऊनचा प्रॉब्लेम झाला म्हणून तुम्ही प्रॉब्लेम मध्ये यायला नको असं मला वाटतं. तेव्हा ती पाटील वाडीची जागा जर सोडली तर मात्र. कशाळकर, माझा मुलगा सारंग, त्याचं नाव, त्यांनी मला थांबायला सांगितलंय. तुमचा मुलगा? हो, सारंग. सारंग तुमचा मुलगा? विजय, काय झालं? कशाळकर, तुम्हाला कल्पना नसेल तर कल्पना यावी म्हणून सांगतो. गजा काळे हा माझा परममित्र. सारंग गजा काळेचा मुलगा. गजा काळे आणि त्याच्या बायकोला अपघात झाला. सारंग लहान होता तेव्हा, 3.5-4 वर्षाचा असेल. दुर्दैवाने गजा काळेचं आणि बायकोचं त्याच्या अपघातामध्ये निधन झालं. अपघात झाला, निधन झालं तेव्हा सारंग आमच्याकडेच राहत होता आणि त्यानंतरही तो आमच्याकडेच राहिला. सारंग आमचं आडनाव लावत नाही. सारंगला मी दत्तकही घेतलेलं नाहीये, पण तरी मी ठामपणाने सांगू शकतो, सारंग हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये सारंग अतिशय गुणी बाळ आहे. त्यांनी मला थांबायला सांगितलं. मी थांबायला हवं ना? बरोबर आहे, पण त्याला या व्यवसायातला काय अनुभव? हो कशाळकर, इतकी वर्ष मी हा व्यवसाय करतोय. माझा अनुभव इथं कुठे कामाला आला ना? शेवटी मलाही नमतंच घ्यावं लागतंय. सारंगनी मला हे बिझनेसमॅन म्हणून नाही सांगितलं. आणि कशाळकर, सारंगला अनुभव नसला तरी माझ्याविषयी अपार आस्था आहे. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर तो माझ्यासोबत माझ्या व्यवसायातच उभा राहणार आहे. तरुण रक्त आहे, धडाडी आहे, काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे, उराशी स्वप्न बाळगलेली आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांनी हा मला जो सल्ला दिला, ही मला सूचना केली, ती बिझनेसमॅन म्हणून नाही, वडील म्हणून आपणहून सूचना केली. मग त्याचा हा सल्ला मी मानायला हवा की नाही? कशाळकर, मला सारंगनी थांबायला सांगितलंय आणि मी थांबणार आहे. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही प्रोडक्शन थांबवायचा विचार का करताय? नाही कशाळकर, प्रोडक्शन थांबवलेलं नाहीये, फक्त
कमी केलंय. अहो पण ऑर्डर असताना हो, आपण त्यामुळे बिझनेसवर परिणाम होणार नाही का? बघू. अहो, त्यात बघायचंय काय? कशाळकर, आगे आगे देखिए होता है क्या. मी चहाचं सांगून आलो. थांबा, आलोच मी. काय सीमा, कसा अभ्यास चाललाय? अभ्यास करायचा विचार चाललाय. नाही म्हणजे मुहूर्त वगैरे बघायचं असेल. मुहूर्त कसला त्यात? नाही म्हणजे अभ्यास करण्यासाठी जर मुहूर्त बघायचं असेल तर पंचांग आहे माझ्याकडे. एवढेही टोमणे मारायची गरज नाहीये. अगं, मी तुझी गंमत केली. माझ्याशी गंमत आणि ह्या घरात मला खरं नाही पटत. पण तरी ते खरं आहे. आणि काय ग सीमा, तू स्वतःला या घरापासून वेगळी का समजतेस? इनफ नाना, आता या विषयावर बोलायचा माझा मूड नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही. का घाईत आहेस? हो, पण आई कुठे गेली? हे बघ, आईला जरा पित्ताचा त्रास होतोय म्हणून ती आत पडलीये. मग माझे पैसे? सीमा बेटा, अगं या प्रश्नापेक्षा तू जर मला विचारलं असतंस की आईची तब्येत कशी आहे, खरंच तिला फार त्रास होतोय का, हे अशा प्रश्नाने मला खरंच बरं वाटलं. हे प्रश्न माझ्या मनात आले पण विचारायचं लक्षात आलं नाही. का असं का झालं? तुम्हीच सांगा. कारण तुला आईपेक्षा पैशाची अधिक जवळीक वाटते, खरं ना? तसं समजा.